स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी प्ले स्टोरवरून कोणता एक VPN डाउनलोड करून तो आपल्याला ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे। तर ॲक्टिवेट करून घेतल्यानंतर आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला अशा प्रकारे जे आजचं मटेरियल आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथे तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर या खालील ऑप्शनमधील रेशो ऑप्शन सिलेक्ट करून यामधील सेकंड रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर या इमेज लेअरला क्लिक करून या दोन बोटाच्या सहाय्याने सिम्पली इमेज आहे तो अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय। आणि आता इमेज सेट करून घेतल्यानंतर इमेज लेअरच्या खाली ॲडिओ लेअर आहे, सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे। साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलवर क्लिक करायचं आहे आणि फाईलवर क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण जे मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत एक सॉन्ग दिलेलं आहे ते अशा प्रकारे राहणार आहे, ते सिम्पली इथं आपल्याला ॲड करायचं आहे। आणि ॲड केल्यानंतर सगळ्यात पहिलं जे सॉन्ग येईल ते सिम्पली प्लसच्या क्लिक करून इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर जेवढी लेंथ इमेजची आहे तेवढीच लेंथ इथं आपल्याला दोन्ही लेंथ एक समान करून उरलेला भाग कट करून टाकायचा आहे। तर दोन्ही इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर पुढं जाऊन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीटमार्क दिसून येतात। आता हे फक्त इथंच तुम्हाला बीटमार्क दिसून येणार आहेत, सिम्पली हे फक्त बीटमार्क आहे का नाही की आपल्याला तुम्हाला जे बीटमार्कचं टायमिंग आहे हे कळण्यासाठी तुम्हाला हे बीटमार्क दिलेलं आहे। जेव्हा तुम्ही व्हिडिओ कराल तिथे तुम्हाला हे बीटमार्क दिसून येणार नाहीत, फक्त मी तर तुम्हाला टाईम समजून सांगतोय की कुठं कुठं बीटमार्क करायचे। तर सगळ्यात पहिला जो बीटमार्क आहे तो 4 सेकंदाला करून घ्यायचा आहे। त्याच समोरील बीटमार्क बघू शकताय इथं 5 सेकंदाला करून घ्यायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय आपल्याला 5 सेकंदाला तो बीटमार्क करायचा आहे। त्यानंतर बघू शकताय 6 सेकंदाला, अशाच प्रकारे 7 सेकंदाला एकदा, त्यानंतर 8 सेकंदाला एकदा, अशाच प्रकारे 9 आणि लास्ट आहे तो आपल्याला 10 सेकंदाला। अशा प्रकारे इमेज लेअरला कट करून घ्यायचे आहे। कट करून घेतल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात स्टार्टिंगला पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे। इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि थोडा वेळ वाट बघायची की आपले इफेक्ट रिटर्न लोड होताना दिसून येत आहेत। इफेक्ट लोड झाल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग सेकंड ऑप्शनवर यायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, कलरफुल झूम हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला इथं अशा प्रकारे मिळून जाईल कलरफुल झूम, तो अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ थोडीशी तिथपर्यंत ठेवून घ्यायची आहे। त्यानंतर परत एकदा याच इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत एकदा काय करायचं आपल्याला, परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर सिम्पली स्क्रोल करत इथं बघू शकताय D3D हा जो इफेक्ट आहे तो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि जो सेकंड नंबरचा मून्स अँड स्टार्स हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ ही पहिल्या इमेज लेअरपर्यंत ठेवून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर सेकंड नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, नाईट क्लबवर क्लिक करून इथं आपल्याला शेक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। आता शेक इफेक्ट तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथं मिळून जाणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं। त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला ग्लोईंग लाईट्समध्ये यायचं आहे। तर ग्लोईंग लाईट्समध्ये आल्यानंतर एंजल विंग्स हा इफेक्ट आहे तो इथं आपल्याला शोधून काढायचा आहे। तो बघू शकता एंजल विंग्स अशा प्रकारे इफेक्ट आहे करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवून त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघायचं आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर फ्लिट फ्लिकर हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे। तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवून यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे।
त्यानंतर परत एकदा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनवर क्लिक केल्यानंतर जो सेकंड नंबरचा फॅरामेंट हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आणि 9 सेकंदावर करून घ्यायचा आहे, म्हणजे 0.9 सेकंदावर. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील स्प्लिट ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला मिळून जाईल आणि यामधील थर्ड मिरर अशा प्रकारे 3 मिरर अशा प्रकारे दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून इथं आपल्याला व्हर्टिकल 20 आणि फिल्टर 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर परत एकदा यासमोरील म्हणजे तिथं बघू शकता याची लेंथ इथपर्यंत ठेवायची. परत एकदा तोच इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्ट क्लिक केल्यानंतर लव ऑप्शनवर यायचं आहे आणि लव ऑप्शनवर आल्यानंतर यामधील जो मिनी रेनबो हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याची ही लेंथ या इमेज पुरतीच ठेवून इथं बघू शकताय. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर यामध्ये स्क्रोल करत तुम्हाला ऑप्शन दिसतोय बटरफ्लाय तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर यामधील जो 4 नंबरचा बटरफ्लाय ड्रीम हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंत ठेवून सिम्पली लास्टचा इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला क्लोनवर क्लिक करायचं आहे. तर क्लोनवर क्लिक केल्यानंतर जो फॅरामेंट क्लोन हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथं आपल्याला शोधून काढायचा आहे. त्यासाठी सिम्पली इथं आपल्याला बघू शकता की फॅरामेंट क्लोन हा भेटलेला आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर पूर्ण स्टेटसला आहे तो हा इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन इथून बॅक निघायचं आहे आणि ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे. तर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे की मटेरियलमधील जो PNG दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडासा 10 पॉईंटपर्यंत रोटेट तुम्ही करून घेऊ शकता, त्याने असा वेगळा असा लुक इथं दिसून येणार आहे तुम्हाला. तर रोटेट करून घेतल्यानंतर PNG सेट करून घ्यायचा आहे आणि या PNGची लेंथ आहे ती आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की 2 इमेज लेअरच्या मध्ये एक ऑप्शन दिसतोय त्या ऑप्शनवर क्लिक करून ते आपल्याला थोडा वेळ वाट बघायची आहे. वाट बघितल्यानंतर बघू शकता कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. त्यानंतर जो ट्रेम्बल झूम अशा प्रकारे जो इफेक्ट दिसतोय तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकताय सिम्पली हा इफेक्ट पूर्ण स्टेटसला आहे तो या ऑप्शनला अप्लाय करून घ्यायचा आहे, म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला हा जो इफेक्ट अप्लाय झालेला आहे तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.